झी 24 तास एक पाऊल पुढे। देशाची राजधानी दिल्लीपासून ते मुंबईपर्यंत बनावट नोटांचा सुळसुळाट झालाय। त्याचं कारण म्हणजे मार्फत चलनात आणल्या जातात। देशातील वेगवेगळ्या राज्यात पोलिसांनी केलेल्या कारवाईत ज्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत तो आकडा थक्क करणारा आहे। तुम्ही महाराष्ट्रात राहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। तुमच्या खिशात असलेली नोट बनावट असण्याची शक्यता नाकारता येत नाही। तुमच्या खिशातली नोट निरखून पहा, ती बनावट तर नाहीये ना। तुम्हाला घाबरवणं हा आमचा उद्देश नाही, तर तुम्हाला सावध करणं हाच यामागचा आमचा हेतू आहे। थोड्याशा निष्काळजीपणामुळे तुमच्या कष्टाची कमाई पाण्यात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। माहितीच्या अधिकाराखाली मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 3 वर्षात महाराष्ट्र, दिल्ली, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यात मोठ्या प्रमाणात बनावट नोटा चलनात आणल्या गेल्याचं उघड झालंय। बनावट नोटांची सर्वाधिक प्रकरणं देशाची राजधानी दिल्लीत असल्याचं उघड झालंय। कि हमारी जो भारत की जो आर्थिक स्थिति है, जो विश्वास पे चलता है, नोट जो चलता है, ये नोट अगर खराब हो जाएगा तो भारतीय नोट जो है लोग इस्तेमाल नहीं करेंगे। देश के अंदर ऐसे ही हालत हो गई तो फिर हमारी जो है आर्थिक स्थिति जो है वो खराब हो सकती है और ये एक षड्यंत्र है। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बनावट नोटांचं नेटवर्क हे प्रामुख्यानं उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यातून चालवलं जातंय। गुप्तचर विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतात येणाऱ्या बनावट नोटांपैकी जवळपास 70% नोटा या एकट्या बांग्लादेशातून आणल्या जातात। नोट जो है पाकिस्तान से आ रहे हैं। पाकिस्तान की सरकार ने एक प्रिंटिंग प्रेस जो है कराची के पास जो है वो बनाई हुई है, जो ISI जो है उसको रन करते हैं और वहीं से ये सारे नोट जो हैं ये जो हैं प्रिंट होके नेपाल जाते हैं, नेपाल बांग्लादेश जाते हैं और ये जो हैं बाद में हिंदुस्तान के अंदर आ जाते हैं। गेल्या 2 वर्षात जप्त करण्यात आलेल्या बनावट नोटांमध्ये सर्वाधिक नोटा दिल्लीत जप्त करण्यात आल्या आहेत। दिल्लीत जवळपास 3 कोटी रुपयांच्या बनावट नोटा 2 वर्षात जप्त केल्यात। महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्येही मोठ्या प्रमाणात बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत। गेल्या वर्षी दिल्लीत जप्त केलेल्या बनावट नोटांचा आकडा थक्क करणारा आहे। 2011 मध्ये दिल्लीत 4 कोटी 93 लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या। त्याच वर्षी महाराष्ट्रात 4.5 कोटी बनावट नोटा जप्त केल्या गेल्या। 2011 मध्ये आंध्र प्रदेशात 2.5 कोटी रुपयाहून अधिक बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत। ही आकडेवारी पाहता देशात बनावट नोटांची तस्करी किती मोठ्या प्रमाणात केली जाते हे सहज लक्षात येईल। झी 24 ताससाठी ब्रह्मप्रकाश दुबे, दिल्ली। झी 24 तास एक पाऊल पुढे।